रयत शिक्षण संस्थेत निवड होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने 801 शिक्षकांनी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलमधून 801 शिक्षकांची रयत शिक्षण संस्थेत निवड झाली आहे। मात्र रयत शिक्षण संस्था आणि संस्थेतील कंत्राटी शिक्षक यांच्यातील न्यायालयीन वादामुळे शिक्षकांची नियुक्ती रयत शिक्षण संस्था करून घेत नाहीये। या शिक्षकांना शिक्षण आयुक्त कार्यालयात उपोषण करूनही मार्ग निघाला नसल्याने आता शिक्षकांना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी केली आहे। पवित्र पोर्टल मार्फत 801 शिक्षकांची रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती झाली होती। मात्र रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत वादामुळे या शिक्षकांना नियुक्ती दिली जात नाही। त्या संदर्भात या शिक्षकाने आमरण उपोषण सुद्धा केलं, तरीही न्याय मिळाला नसल्याने 23 तारखेपासून अन्नत्याग आमरण उपोषणाचा इशारा हे शिक्षक देत आहेत। नेमका हे काय प्रकरण आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हे सगळे शिक्षक आहेत ज्यांची नियुक्ती झाली होती। काय नेमकं झालं, परत तुम्ही आंदोलनाचा इशारा? नमस्कार, मी मनोज कुमार शिंदे। माझी निवड पवित्र पोर्टल माध्यमातून रयत शिक्षण संस्थेत झालेली आहे। साधारणतः 14 फेब्रुवारीला आयुक्तांनी एक बुलेटिन काढलं होतं की रयत शिक्षण संस्थेचे तुम्ही प्राधान्यक्रम द्या, तुमच्या निवडीवरती नियुक्तीवरती काही परिणाम होणार नाही। आज आमची निवड होऊन 7 महिने उलटलेले आहेत जवळपास, तरी आम्हाला नियुक्ती मिळालेली नाही। तुम्ही आंदोलन केलं, काय आश्वासन दिलं होतं? किती दिवस चाललं ते आंदोलन? परत आंदोलन करायची वेळ का आली? जवळपास 13 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आम्ही आंदोलन केलं। 15 ते 16 दिवस बेमुदत धरणे आंदोलन आम्ही सुरू केलं होतं। त्याच्यानंतर यांनी सांगितलं की 10 तारखेनंतर कोर्ट केसेस किंवा ह्याच्यामधून जर दिलासा नाही भेटला, स्टे वॅकेट नाही झाला, तर आपण त्यानंतर प्लॅन बी किंवा जे काही समायोजन आहे, जवळच्या आस्थापना वगैरे आहे, त्यावरती आपण विचार करूयात।